शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत, गणपती बाप्पा मोरयाची एक मुक्त आरोळी, केळीच्या पानातील भाताची मूद आणि त्यावरील वरण, उघड्या पायाने तुडवलेल्या पाणगंगेच्या काठ, मारुतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातील उडलेले पाणी, दुसऱ्याचा पाय चुकून लागल्यानंतर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार, दिव्या दिव्या दीपत्कार, आजीने सांगितलेल्या भूताच्या गोष्टी, मारुतीची कधीही न संपणारी आणि वाटेल देवा मोठी लहान होणारी शेवटी, दसऱ्याला वाटायची आपट्याची पाने, पंढरपूरचे धूळ आणि अबीर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले दाणे आणि फुटाणे, सिंहगडावर भरून आलेली छाती आणि दिवंगत आप्तांच्या मूठभर आस्थेचा गंगारपणाच्या वेळी झालेला स्पर्श, कुंभाराच्या चाकावर फिरणाऱ्या गोळ्याला त्याच्या पाण्याने भिजवलेल्या नाजूक हात लागून घाटदार मडके घडावे तसे ह्या अदृश्य पण भावनेने भिजलेल्या हातांनी हा पिंड घडत असतो. कुणाला देशी मडक्याचा आकार येतो तर कुणाला विदेशी कबशीचा. पुण्य ज्यांच्या उजेडाने फुलले हो आणि परिमळे हो जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पिकलेले फळावरी सहजपणे गळले हो जीवन त्यांना कळले हो. धन्यवाद. पु ल देशपांडेंनी 1960 साली केलेल्या एका भाषणातील हे सुंदर असा भाग मी तुमच्यापुढे सादर करते आहे. धन्यवाद.